नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या डी मराठी चॅनेलवर। आज आपण एका अशा मंदिराच्या रहस्यमय विश्वात प्रवास करणार आहोत जिथे हजारो चूहे मातेची सेवा करतात। होय, आपण बोलतोय राजस्थानमधील करणी माता मंदिर बद्दल, ज्याला चूहोंवाली माता मंदिर म्हणूनही ओळखलं जातं। या मंदिरात 25,000 चूहे राहतात आणि त्यांचा झुठा भोजन भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो। पण आश्चर्य म्हणजे यामुळे कोणालाही आजार होत नाही। मग काय आहे हे रहस्य? चला या थरारक प्रवासाला सुरुवात करूया। आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भाग 1, करणी माता मंदिराची ओळख। राजस्थानच्या बिकानेर शहरापासून जवळच देशनोक गावात वसलेलं हे मंदिर आहे करणी माता मंदिर। हे मंदिर त्याच्या अनोख्या परंपरांमुळे आणि चमत्कारिक कथांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे। इथे माता करणीची पूजा केली जाते, ज्या राजस्थानच्या लोकदेवता म्हणून पूजल्या जातात। पण या मंदिराची खरी ओळख आहे ती इथे राहणाऱ्या सुमारे 25,000 चूह्यांमुळे। स्थानिक लोक या चूह्यांना काबा म्हणतात आणि त्यांना मातेचे पुत्र मानतात। आता प्रश्न असा आहे की इतक्या चूह्यांचे या मंदिराशी काय नातं आहे? आणि त्यांचा झुठा प्रसाद खाऊनही भक्तांना आजार का होत नाही? यामागे आहे एक पौराणिक कथा, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल। करणी माता या 14व्या शतकात होऊन गेल्या, त्या चारण जातीच्या होत्या आणि त्यांना दैवी शक्ती प्राप्त होत्या असं मानलं जातं। त्या आपल्या भक्तांचं रक्षण करायच्या आणि गावक्यांना संकटातून वाचवायच्या। असं म्हणतात की करणी मातेच्या कृपेने त्यांचे अनुयायी आणि त्यांचे वंशज मृत्यूनंतर चूहे बनतात आणि या मंदिरात येऊन मातेची सेवा करतात। म्हणूनच या चूह्यांना इथे पूजनीय मानलं जातं। आणि एक आश्चर्याची गोष्ट, या मंदिरात तुम्हाला पांढरे चूहे दिसले तर समजा तुमची मनोकामना पूर्ण होणार। स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की पांढरे चूहे पाहणं हे खूप दुर्लभ आणि शुभ आहे। पण या चूह्यांचं रहस्य काय आहे? आणि मंदिरात त्यांची इतकी काळजी का घेतली जाते? चला पुढे जाणून घेऊया। भाग 2, मंदिरातील अनोख्या परंपरा आणि रहस्य। करणी माता मंदिरात पाऊल ठेवताच तुम्हाला चूह्यांचं एक वेगळंच विश्व दिसेल। इथे चूहे मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरत असतात। भक्त त्यांना दूध, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ अर्पण करतात। आणि आश्चर्य म्हणजे हा प्रसाद भक्त स्वतः खातात। तुम्हाला वाटेल की इतक्या चूह्यांमुळे मंदिर अस्वच्छ असेल, पण तसं अजिबात नाही। मंदिर स्वच्छ ठेवलं जातं आणि यामुळे कधीही साथीचा रोग पसरला नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचं कारण काय असेल? काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की या चूह्यांना विशेष आहार दिला जातो, ज्यामुळे ते रोगमुक्त राहतात। पण भक्तांचा विश्वास आहे की ही करणी मातेची कृपा आहे। आणखी एक रहस्य आहे मंदिराच्या रचनेचं। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चांदीचं काम केलेलं आहे आणि आतमध्ये करणी मातेची सुंदर मूर्ती आहे। मंदिरात चूह्यांसाठी विशेष व्यवस्था आहे। त्यांना खाण्यासाठी मोठमोठे भांडे ठेवलेले असतात आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सेवक नेमलेले आहेत। पण सगळ्यात थरारक गोष्ट आहे ती म्हणजे मंदिरातील एक विश्वास। असं म्हणतात की जर तुमच्या पायाखाली चूहा आला आणि तुम्ही त्याला इजा न करता पुढे गेलात, तर तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येईल। पण जर चूह्याला इजा झाली तर मातेचा कोप होऊ शकतो। यामुळे भक्त खूप काळजीपूर्वक चालतात। आणि हो, मंदिरात दररोज हजारो भक्त येतात, पण चूह्यांमुळे कधीही गोंधळ होत नाही। हे सगळं कसं शक्य आहे? हा प्रश्न आजही वैज्ञानिकांसाठी गूढ आहे। भाग 3, करणी मातेच्या चमत्कारिक कथा। करणी माता मंदिराशी जोडलेल्या अनेक चमत्कारिक कथा आहेत। एका भक्ताने सांगितलं की त्याच्या मुलाला गंभीर आजार होता।
त्याने मंदिरात येऊन मातेची मनोभावे प्रार्थना केली आणि काही दिवसांतच त्याचं मूल बरं झालं. अशा अनेक कथा इथे ऐकायला मिळतात. आणखी एक कथा आहे ती म्हणजे करणी मातेच्या कृपेने देशनोक गावावर कधीही संकट आलं नाही. स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की मातेच्या आशीर्वादामुळे गावात चोरी, दरोडे किंवा नैसर्गिक आपत्ती येत नाहीत. आणि एक मजेशीर गोष्ट, काही भक्त सांगतात की मंदिरात चुह्यांनी त्यांना स्वप्नात येऊन मार्गदर्शन केलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण अशा कथा इथे खूप प्रसिद्ध आहेत. या सगळ्या कथांमुळे करणी माता मंदिराचं रहस्य आणखी गूढ बनतं. मग तुम्हाला काय वाटतं? हे सगळं खरं आहे की यामागे काही वेगळंच रहस्य आहे? मित्रांनो, करणी माता मंदिराचं हे रहस्यमय विश्व तुम्हाला कसं वाटलं? 25,000 चुह्यांचं मंदिर, त्यांचा झुठा प्रसाद आणि मातेच्या चमत्कारिक कथा हे सगळं खरंच थक्क करणारं आहे. तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का? किंवा तुम्हाला अशी कोणती गोष्ट माहीत आहे का जी आम्हाला कमेंट्समध्ये सांगता येईल? आणि हो, असेच रोमांचक आणि रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी डी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. आम्ही लवकरच आणखी एका रहस्यमय मंदिराची कहाणी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत भेटूया एका नव्या कथेत. जय करणी माता. धन्यवाद.